म्हणून त्यावेळेस लोकांनी विचारलं तुमचं मनोगत काय आहे पांडुरंगाविषयी, तर त्यावेळेस त्या वारकऱ्यांच्या मनाला दुःख असं झालं की साल्यांना तुम्ही ज्या देवाला बाप मानते ना त्यांचा बाप आम्ही आहे, त्याचा हिशोब आज देवाने दिला पांडुरंगाने. शरद पवार स्वतः म्हटले होते त्यावेळेस. आणि मी बटाटे कापित होते, मी ते बटाटे त्या टीव्हीला फेकून हाणलं. हा, अंधारेबाई सुद्धा म्हटली की तिला लाज वाटायला पाहिजे. ती सरळ म्हटली की ज्ञानोबाईंनी रेडा बोलावला, भिंत चालवली आणि एकनाथ महाराज कुत्र्या मागे पळाले. अगं कुत्रा काय, कुत्र्यातला देव ज्या त्यांना दिसलाय ते संत आहे. तुला माणसातला देव दिसत नाही, तू आमच्या माऊलीवर असं आक्षेप घेऊ शकते. तुला देव नरकात सुद्धा जागा देणार नाही. आणि म्हणून ही जनता पेटली. खऱ्या अर्थानं वारकरी सुद्धा हा वार म्हणजे वारकरी जिथं वार टाकला तिथं माघार घेणार नाही, असे आमचे वारकरी आहोत. आणि म्हणून पांडुरंगाच्या दारामध्ये सुद्धा सांगितलं की साल्यांनो तुमच्या देवाचा बाप आम्ही आहे. त्याचं उत्तर आज वारकऱ्यांनी मताच्या दानातून दाखवून दिलंय. कारण राम हा प्रभू रामचंद्र भगवान जोपर्यंत अधिष्ठान आहे त्या भूमीमध्ये तोपर्यंत आपल्या केसाला कोणी धक्का लावू शकत नाही. आणि तेच आपल्या मोदी साहेबांच्या रूपामध्ये खऱ्या अर्थाने छत्रपतीने अवतार घेतला म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून आपल्याला राजा खूप महत्त्वाचा आहे आणि तो धर्माला मानणार आहे, देवाला मानणार आहे. म्हणून या ठिकाणी आमच्या जनतेची, आमच्या वारकऱ्यांची जी तळतळ होती, कारण आमच्या मनाला झालेली जखम फक्त नामाने बरी होत असती. जिभेची जखम, अंगावरची जखम औषधाने नीट होती, परंतु मनाची जी जखम आहे ती मनाची जखम फक्त भगवंताच्या नामाने होते. आणि ते भगवंत, साधू संत आणि धर्म या लोकांना मान्य नाही. काय यांच्या मागे राहून उपयोगी. हे जनतेनं खऱ्या अर्थानं स्वतःच्या मनाला विचारला हा जाब आणि स्वतःच्या मनानं दिलेलं उत्तर खऱ्या अर्थानं आज या मतदानाच्या रूपानं प्रगट झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी मी एवढं बोलू शकते आणि थांबते. रामकृष्ण हरी.